अमरावती राज्यातील 10वी व 12वीच्या फेब्रुवारी-मार्च 2026 परीक्षांमध्ये कॉपीमुक्त वातावरण राखण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं कडक आणि विशेष अभियान हाती घेतलं आहे। मागील वर्षी काही परीक्षा केंद्रांवर कॉपीचा प्रकार उघडकीस आला होता, त्यामुळे यंदा अशा केंद्रांवर थेट बंदी घालण्यात येणार आहे। फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये होणाऱ्या 10वी आणि 12वीच्या परीक्षांमध्ये कॉपीमुक्त वातावरण राखण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं कडक अभियान हाती घेतलं आहे। मागील वर्षी ज्या परीक्षा केंद्रावर कॉपीचे प्रकार उघडकीस आले होते, अशा बदनाम केंद्रांवर यंदा थेट परीक्षा न घेण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्या केंद्रांवरील परीक्षा इतर सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येणार आहेत। विशेष म्हणजे मागील वर्षी कोल्हापूर आणि कोकण विभागात एकाही केंद्रावर कॉपीचा प्रकार घडलेला नाही। यंदा विद्यार्थ्यांमध्ये प्रामाणिकपणा रुजवण्यासाठी परीक्षेपूर्वीच प्रामाणिकपणाची शपथ घेतली जाणार आहे। तसेच संपूर्ण राज्यात 271 भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली असून जिल्हा अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समित्या कार्यरत राहणार आहेत। संवेदनशील परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही, ड्रोन कॅमेरे, व्हिडिओ चित्रीकरण आणि कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे। कॉपी किंवा गैरप्रकारात सहभागी आढळल्यावर दखलपत्र व अजामीनपत्र गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचा इशाराही शिक्षण मंडळाकडून देण्यात आला आहे। 10वी मध्ये प्रविष्ट विद्यार्थी 1,64,930 आणि 12वी मध्ये 1,56,471 ह्या परीक्षा निकोप वातावरणात पार पडाव्या, अतिशय आनंददायी तणावमुक्त वातावरणात पार पडाव्या यासाठी भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर जवळजवळ आपल्या विभागामध्ये 57 भरारी पथकं नियुक्त करण्यात आलेली आहेत। राज्य मंडळ पुणे यांनी आपल्याला प्रतिज्ञा पुरवलेली आहे की मुलांना आनंददायी वातावरणात, तणावमुक्त वातावरणात कशी परीक्षा द्यावी आणि त्यासाठी काय आपण तयारी करायला पाहिजे याच्या मार्गदर्शक सूचना त्या प्रतिज्ञेमध्ये आहेत। त्या प्रतिज्ञा आपण संपूर्ण जिल्हाभरात आणि विभागात पोहोचवलेल्या आहेत, जेणेकरून विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये आपल्याला प्रविष्ट होताना, परीक्षा देताना कोणत्या पद्धतीनं परीक्षेला फेस करायचं आहे, त्याला तोंड द्यायचं आहे आणि कोणत्या अतिशय उत्तम यश आपल्याला मिळवायचं आहे याच्या मार्गदर्शक सूचना त्याच्यामध्ये आहेत।